आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। भाजपच्या जत शहर उपाध्यक्षपदी योगेश मधुकर पाटील यांची नियुक्ती। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान। पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार। भारतीय जनता पार्टीच्या जत शहर संघटनाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने श्री योगेश मधुकर पाटील यांची भाजप जत शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीचे अधिकृत पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी भाजप जत शहराध्यक्ष अण्णा भिसे, उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, भाजपचे युवा नेते किरण मामा शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नियुक्तीनंतर बोलताना योगेश मधुकर पाटील यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, शहरातील संघटन अधिक सक्षम करणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने कार्य करावे, जनसंपर्क वाढवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन केले। शहराध्यक्ष अण्णा भिसे यांनीही नव्या जबाबदारीसाठी योगेश पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपचे शहरातील संघटन अधिक गतिमान होईल असा विश्वास व्यक्त केला। योगेश मधुकर पाटील यांच्या नियुक्तीचे भाजप कार्यकर्ते, समर्थक आणि विविध स्तरातील नागरिकांकडून स्वागत होत असून त्यांच्या निवडीमुळे जत शहरातील पक्ष संघटनाला नवचैतन्य मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।